हॅलो, हॅलो, हॅलो. इतकी सगळी घाई आणि इतकी गर्दी, इतकी धावपळ किंवा एवढी सगळी गर्दी कशासाठी आहे? तर चला पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच. व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील राणीची बाग या ठिकाणी 2025 पुष्प महोत्सव आहे. तर या ठिकाणी मी गेलेले होते. तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तो शेवटपर्यंत बघा, खूप छान असणार आहे. 2 पार्टमध्ये मी टाकणार आहे, कारण मोठा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे. तर आणखीन खूप काही गोष्टी तुम्हाला पाहायला आणि त्याच्यातून खूप काही छान वाटणार आहे पाहिल्यानंतर. तर चला, तर मुंबईमधील दरवर्षी राणीची बाग या ठिकाणी पुष्प महोत्सव भरतो. तर गेली 5 वर्ष मला वाटतं लॉकडाऊनच्या वेळेस 2 वर्ष नव्हता, पण त्याच्यानंतर या ठिकाणी पुष्प महोत्सव भरतो. मी दरवेळेस असं पेपरमध्ये किंवा स्टेटसला दुसऱ्यांच्या पाहिल्यानंतर लक्षात यायचं. पण यावर्षी अगोदरच मी लक्षात ठेवलेलं होतं, की यावर्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला नक्की जायचं आहे. आणि ती वेळ आली. अ, जवळपास 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत हा पुष्प महोत्सव होता आणि या ठिकाणी मी शेवटच्या दिवशी गेलेले होते, कारण मी गावी गेले होते आणि तिथून आल्यानंतर मला माहिती होतं, की आज लास्टचा दिवस असणार आहे. म्हणून आज मी सकाळी लवकरच गेले होते आणि सकाळी गेले म्हणून बरं झालं, कारण त्याच्यानंतर खूप गर्दी वाढत होती आणि या ठिकाणी इतके छान-छान फुलांच्या व्हरायटी किंवा वेगवेगळ्या सजावट केलेली, डेकोरेशन केलेलं, वेगवेगळ्या कशाप्रकारे केलेलं आहे ते. आणि ही सगळी सजावट, डेकोरेशन आणि ते पण फुलांचं पाहून खूप भारी वाटलं. आता ही डॉलच पहा ना, ही डॉल फक्त पाना फुलांनी सजवलेली आहे, पण किती सुंदर दिसते. या ठिकाणी फोटो काढण्याची लहानांना पासून ते मोठ्यांना मोह आवरत नव्हता. इथे उभा टाकून तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी खूप गर्दी होत होती. मी फक्त व्हिडिओ घेतला आणि चला म्हटलं, लहान मुलांना जास्त आनंद होतो आणि माझा फोटो काढायला पण कोणीच नव्हतं, कारण मी एकटीच गेलेली होते. आणि या ठिकाणी पहा, भारतरत्नाचं चिन्ह कशाप्रकारे बनवलेलं आहे ते. आणि ही पूर्ण सजावट फुलांनी केलेली आहे. आता ही राष्ट्रीय मिठाई जिलेबी आहे. ही सुद्धा फुलांनी बनवलेलं आहे. राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. ही हॉकीची स्टिक सुद्धा फुलांनी बनवलेली आहे. त्यासोबतच आपला झेंडा जो आहे तो सुद्धा फुलांनी सजवलेला आहे. आणि या ठिकाणी पाहण्यासाठी इतकी लोकांची गर्दी होती ना, त्यातच सुट्टी म्हटल्यानंतर तर खूपच गर्दी असणार. रविवार होता, शेवटचा दिवस. अगदी अ, इतकी गर्दी की असं म्हणजे आपल्याला वाटत होतं की आता कसं फोटो घेणार किंवा व्हिडिओ घेणार, अशी गर्दी होती. मी थोडंसं लवकर गेल्यामुळे तेवढी जास्त नव्हती, पण शेवटच्या वेळेला खूपच गर्दी पण वाढलेली होती. तुम्ही पाहतच असाल. आणि हा पुष्प महोत्सव असा आहे की फूल कोणाला आवडत नाही. फूल प्रत्येकालाच आवडतं आणि फुलं न आवडणारी व्यक्ती एखादी क्वचितच तुम्हाला सापडेल. आणि ते पण वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या प्रजातीची किंवा आपण आपल्या इकडे जास्त पाहण्यात नसतात. पण दुसरीकडची पण फुलं आपल्याला भरपूर काही वाळवंटामध्ये येणारी खूप सारी पाहायला मिळाली आहे. जसं राष्ट्रीय फळ आंबा आहे, राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. तर त्याचीसुद्धा असं फुलांनी सजावट केलेली होती आणि हे पाहू शकता, हे फिश टँकसुद्धा किती छान बनवलेलं आहे ते. आणि ही मंडळी पहा, झाडाखाली मस्त अशी बसलेली आहे. मला ते इतके भारी वाटले ना, मी त्यांचा झूम करून व्हिडिओ घेतलेला आहे. आणि मी तर पहिल्यांदाच गेले अशा प्रकारच्या पुष्प महोत्सवामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चांगली गोष्ट आहे, आपल्याला पाहायला भेटलं. ते तुमच्यासोबत पण शेअर करायला मला खूप आनंद वाटत आहे. आणि हो, असे काही कार्यक्रम किंवा असे जे उत्सव असतात ना, हे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच होतात. त्याच्यामुळे आता गेल्या ते 2 वर्षापासून मी थोडंफार माहिती करून घेतलेली आहे, की कधी-कधी असतात ते. आणि या मोराच्या फुलांपासूनच ठिकाणी पण बनवलेलं फोटो आहे सगळं काढण्यासाठी काही. खूप जणांची अशी हे होत होतं, की काढायचं एकमेकांचं झाल्यानंतर. आणि इथं जे फळं, भाज्या, फुलं दिसत आहेत ना, ते विक्रीसाठी पण होते. आपल्याला जे पाहिजे आहेत ते आपण विकत पण घेऊ शकत होतो आणि इथं खूप वेगवेगळ्या ह्याची फुलं होती. तसंच वनस्पती होत्या. झालंच तर आपलं शेतामधील भाजीपाला होता. अ, तुम्हाला दिसतच असेल. अशा फुलाच्या रांगाच रांगा बघून मनाला किंवा आपल्या विचारांना इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं फ्रेश वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं, की असं संपूच नये, फुलंच फुलं पाहायला सगळीकडे. आणि इथं सगळं हे हिरवंगार असल्यामुळे ना, या वातावरणामध्ये पण असा वेगळाच फ्रेशनेस होता आणि छान वाटत होतं. आणि हे पहा, हे वाळवंटामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत, निवडुंग. आपण म्हणतो ना काटेरी निवडुंग, तर ते आहे. आणि हे बोन्साय वनस्पती आहे, जी
छोट्या स्वरूपात मोठी झाडं असतात, पण इथं छोट्या साईजमध्ये कशाप्रकारे उगवता येतात ते होतं. इथं जवळून व्हिडिओ घ्यायचा होता, पण गर्दी होती त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं लांबूनच दाखवत आहे. आणि इथं लोकांची गर्दी पण खूप होती पाहण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकमेकांना सांगण्यात किंवा पाहण्यात खूप वेळ जात होता. छोट्या स्वरूपामध्ये मोठी झाडं कशाप्रकारे वाढवली जातात ते या ठिकाणी सांगितलेलं होतं किंवा दाखवलेलं होतं. आणि असं प्रत्येक ठिकाणची नावं वाचायची, पाहायची म्हटलं तर आणखीन खूपच वेळ होत होता. निवडुंग आपण शाळेच्या असताना पुस्तकामध्ये पाहिलेलंच आहे, की वाळवंटामध्ये वाढणारी वनस्पती निवडुंग आहे. त्यात काटेरी असते. असं खूप काही होतं आणि त्याच्या खूप पुढं व्हिडिओ तुम्हाला दिसेलच, की त्या निवडुंगाच्या किती जाती आहेत ते. आणि ते अननस पहा किती छोटंसं आहे आणि एवढंसं कुंडीमधल्या याला आलेलं आहे आणि ते पाहून खूप छान वाटत होतं. त्याचबरोबर हे पहा शोचे आहेत. हे वाळवंटामध्ये आहेत येणारे. नॉट टच, नॉट टच पेपरचे. असे काही सण समारंभ किंवा महोत्सव असल्यानंतर मुंबईमधील लोकांची खूप गर्दी असते. कुठेही जा तुम्ही, काहीही असो, इतके उत्साही असतात ना कुठेही जाण्यासाठी. आणि प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक फेस्टिव्हलचा, प्रत्येक महोत्सवाचा इथं आनंद घेण्यासाठी किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासाठी इथलचे लोक अवश्य जातात. कधीही असं होत नाही की इथं गर्दी नसते आणि इथं निवांत वेळ असतो म्हणून. लोकांकडे वेळ नसतो तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 3 दिवसापासून अनेक बॉलिवूड मराठी चित्रपटांचा अभिनय आपण बघितलेला आहे. ते सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ या पुष्पोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. हाय सर. एकदम मजा वाढदिवसाच्या हार्दिक लांबूनच पाहिलं, पण प्रत्यक्षात पाहिलं जॉकी यांना असं वाटलं नव्हतं की इथं भेट होईल म्हणून. खूप गर्दी होती. मी अर्धवटच पाहता ऐकलं आणि इकडे आले. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर वेगवेगळी फुलं पुष्प पाहून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि याचा सेकंड पार्ट पण येणार आहे, तो पण पाहायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अचानकच जॅकी श्रॉफ सर आलेले होते, त्यांची सुद्धा भेट झालेली आहे किंवा प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अनपेक्षित असा आनंद मिळाला ना, खूप छान वाटतं. आणि तो आनंद तुमच्यासोबत शेअर करताना सुद्धा मला खूप छान वाटत आहे. व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत असल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू सेकंड पार्टमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.